मोरया. मित्रांनो, मोरया गोसावींनी त्यांच्या गणेश भक्तीच्या सामर्थ्याने अंध सुभेदाराला दृष्टी दिली इथपर्यंतची चरित्रकथा आपण मागील भागात ऐकली. वाऱ्याच्या वेगाने आता मोरया गोसावींची कीर्ती सर्वदूर पसरू लागली आणि एक दिवस एका सरदाराकडून बादशहाच्या कानावर या महान गणेश भक्ताचे चमत्कार गेलेत. बादशहा मुसलमान असला ना तरी परधर्म सहिष्णू होता. हिंदूंचा द्वेष तर करत नव्हताच, पण हिंदूंच्या साधुसंतांना मान देत होता. मोरयांची कीर्ती ऐकून त्यांच्याबद्दल बादशहाच्या मनात एक वेगळंच कुतूहल निर्माण झालं. या महान गणेश भक्ताचं दर्शन घेऊन मोरयांना काही इनाम देण्याची इच्छा बादशहाच्या मनात निर्माण झाली. शेवटी न राहून एक दिवस स्वतः बादशहा मोरयांच्या भेटीसाठी पोहोचला. मोरयांना पाहून, त्यांचं तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून बादशहा मनोमन भारावला. या भारावलेल्या अवस्थेतच बादशहाने आपल्यासोबत आणलेल्या सनदा इनामे मोरयांच्या चरणी ठेवली. पण मोरया पडले मूर्तिमंत वैरागी. मोह नाहीच, मोह नाहीच. मोरया बादशहाला म्हणतात, बादशहा, या सनदा परत घेऊन जा. मला त्यांची आवश्यकता नाही. माझा मयुरेश्वर माझ्या पाठीशी असल्याने मला कसलीच कमी नाही. मी मागेल ते मला माझा मयुरेश्वर देतो. मग तुझ्या सनदा इनाम घेऊन मी काय करू? मला त्या नकोत. शेवटी नाईलाजाने बादशहाला त्याने आणलेल्या सनदा परत न्याव्या लागल्यात. ही होती निस्पृहता. मोरया गोसावी किवजाई देवीच्या देवळात रोज अनुष्ठानासाठी जात असत. तेथून जवळच तुकाराम पवार म्हणून एक गृहस्थ राहत होते. मोरयांची कीर्ती, त्यांचे चमत्कार व गणेशाप्रती असलेली भक्ती त्याने अगदी जवळून पाहिली होती. मोरयांचे प्रती त्याच्या मनात खूप आदर होता. अशा देवतातुल्य मोरयांची काहीतरी सेवा घडावी असा विचार त्याचे मनात सारखा येत असे. एक दिवस तो मोरया गोसावींच्या दर्शनासाठी पोचला. मोरयांचे चरणी माथा टेकून आपली काहीतरी सेवा घडावी म्हणून आपल्या देवाच्या नैवेद्यासाठी मी दूध आणून देत जाईन, त्याचा आपण स्वीकार करावा, ही मनाची इच्छा त्याने मोरयांना बोलून दाखवली. त्याची भक्ती पाहून मोरयांनी विनंती मान्य केली. आता तुकाराम पवार याची बायको रोज सकाळी मोरया गोसावींना नैवेद्यासाठी दूध आणून देत असे. हा नित्यनेम अव्याहत सुरू होता. पण एक दिवस कामाच्या गडबडीत ती सकाळी दूध न्यायला विसरली. संध्याकाळी तिला याची आठवण झाली आणि गडबडीत घाईघाईने ती दूध घेऊन आली. आज नित्यनेम चुकला म्हणून तिला खूप दुःख झाले होते. मोरयांनी तिला पाहताच विचारले, माई, आज उशीर का केलास? तिने चूक कबूल केली आणि क्षमा मागितली. मोरयांनी सहज म्हणून विचारलं, माई, तुला मुलंबाळं किती आहेत? हा प्रश्न ऐकताच बाई रडू लागली आणि मोरयांना म्हणाली, महाराज, घरात सारी सुखं आहेत, पण मला फक्त हेच सुख नाही. मी निपुत्रिक आहे. बाईची अशी अवस्था पाहून मोरया कळवळले. त्यांना बाईची खूप कीव आली. ते म्हणाले, बाई, आता काळजी करू नकोस. श्री मयुरेश्वराच्या कृपेने तुला मुलगा होईल. बाईने मोरयाच्या चरणी माथा टेकला आणि घरी येऊन नवऱ्याला सारे वृत्त सांगितले. त्यालाही खूप आनंद झाला. मोरयाच्या कृपेने, दैवी सामर्थ्याने कालांतराने या दाम्पत्याला मुलगा झाला. मोरया गोसावींच्या दैवी सामर्थ्यामुळे लोक त्यांच्याकडे आदराने पाहत असत. त्यांना प्रत्यक्ष गणेशच समजत होते हो. पण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. जगात सज्जनाप्रमाणेच दुर्जनसुद्धा आहेत हो. असे दुर्जन लोक मोरयांना त्रास देत असत. काही लोकांना वाटायचे मोरयांना खरंच दैवीशक्ती आहे की नाही, ते खरंच ध्यानस्थ बसतात का? असे म्हणून एकदा सुरळ गावाच्या नरहरी महपती या दुर्जनाने
एकदा सरूळ गावच्या नरहरी महिपती या दुर्जनाने मोरया ध्यानस्थ बसले असताना झोपडीला आग लावली. चोहो बाजूने झोपडीने पेट घेतला हो. चोहो बाजूने झोपडीने पेट घेतला, पण मोरया जराही विचलित झाले नाहीत. झोपडी जळून भस्म झाली. झोपडी जळून भस्म झाली. मोरयांचे केसालाही धक्का लागला नाही. ते आगीतही सुरक्षित होते, ध्यानस्थ बसले होते. हा चमत्कार पाहून नरहरीला खूप पश्चाताप झाला. त्याने मोरयांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. त्याला आपल्या कृत्याचा खरोखर पश्चाताप झाला आहे हे पाहून मोरयांनी त्याला माफ केले. मोरया त्याला म्हणतात, विनाकारण कधीही कोणाचा छळ करू नकोस. शुद्ध मनाने मयुरेश्वराची भक्ती कर. मोरयांचे मनात कोणाबद्दलही कटुताची भावना नव्हती हो. पुढे नरहरीने मोरयांना नवीन झोपडी बांधून दिली आणि तोही मोरयांची भक्ती करू लागला. मित्रांनो, आजचा चरित्रकथा भाग इथेच थांबवतो. या पुढील चरित्रकथा आपण भाग 10 मध्ये ऐकूया. जय गजानन. मोरया.